यांची महान प्रेरणादायी महान परंपरा सांदीपणी श्रीकृष्ण व वशिष्ठपणे राम, परशुराम व भीष्म. प्राचीन भारतात असा एक शिष्य होता ज्याने गुरुभक्तीचा मोठा आदर्श घालून दिला. चला तर मग पाहूया एकलव्य यांची प्रेरणादायी कथा. ओम मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः. ओम खगाय नमः. ओम पूष्णे नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. मरीचये नमः. ओम आदित्याय नमः. ओम सवित्रे नमः. मी द्रोणाचार्य यांसारखा महान धनुर्धारी होणार. मी जगात नाव कमविणार. कठीण सराव करणार. गुरूंना आवडेल असाच मी बनणार. एकलव्य बाळा, एकलव्य बाळा, बाळा चल घराला जरा विश्रांती घे. दररोज मी बघते कुठे असतोस तू. आई, मी रोज धनुर्विद्येचा सराव करतो. माझे स्वप्न आहे एक श्रेष्ठ योद्धा बनण्याचे. पण तुला तर गुरु कोणी नाही. मी मनात गुरु मानले आहे द्रोणाचार्यांना. तेच माझे गुरु आहे. येतो मी थोड्या वेळानं येतो. माझ्या गुरूंची मूर्ती बनवून येतो. ओम मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः. ओम खगाय नमः. ओम पूष्णे नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम मरीचये नमः. ओम मित्राय नमः. ओम रवये नमः.
दर्शन करेल. ॐ पूष्णे नमः. अर्जुना, अरे अर्जुना, अर्जुना, अरे अर्जुना, कुत्रे बघ पुढे भुंकत आहे. उजव्या दिशेला येत आहे गुरुजी. अरे कुत्र्यांचा आवाज कोणी बंद केला? मी बंद केला गुरुजी, मी. हे बाळा, तू हे कौशल्य कोठे शिकलेस? गुरुदेव, तुमच्याच चरणी मी हे शिक्षण घेतले. तुमच्याच मूर्तीसमोर मी सराव केला. एकलव्य बाळा, तू मला गुरु मानलेस, मग तू मला गुरु दक्षिणा दे. सांगा गुरुदेव, तुमच्यासाठी मी प्राणही देईन. मला तुझा अंगठा हवा, तो पण डावा अंगठा. ठीक आहे गुरुदेव, जरी हा तुमचा आदेश असेल तर मी माझा अंगठा तुम्हाला समर्पित करतो. एकलव्य ज्याने गुरुचरणी स्वतःचा अंगठा अर्पण केला. गुरु, त्याग, भक्ती, श्रद्धाचे प्रतीक आहे. धन्यवाद.